अवतरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय. ज्या श्री तुकोबारायांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट, विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला संतांचं वर्णन महिम्याच्या अंगानं करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रतिदेहू श्री क्षेत्र पावनधाम या पवित्र नगरीमध्ये श्री तुकोबारायांच्या मंदिराने अत्यंत पुनीत आणि पवित्र झालेला हा परिसर. महाराजांच्या मंदिराने सगळ्यांच्या आपल्या अंतःकरणामध्ये एक ज्ञानाचा प्रकाशच जणू या परिसरामध्ये उमटवण्याचं काम केलं. आणि आज आपण त्याच सदेह श्री तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्यामध्ये उपस्थित आहोत, ज्यांच्या विशेष प्रेमातनं हा सप्ताह चाललेला आहे, हा सोहळा चाललेला आहे. या पावनधाम क्षेत्राची निर्मिती ज्यांच्या माध्यमातून झाली, श्री तुकोबारायांच्या मंदिराचं कार्य ज्यांच्या हातून, अगदी आज तुम्ही आहे, मी आहे, कदाचित उद्या आपण असू, कदाचित नसूही, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अबाधित स्थित असलेलं, उजेडात असलेलं, नतद्भास येते सूर्यो, कोणाला आता प्रकाशित करायची गरज नाही, एकदा प्रकाशित झालेलं आहे असं श्री तुकोबारायांचं मंदिर भगवान श्री पंढरीनाथाने ज्यांच्या हातून करून घेतलं, ते प्रेममूर्ती श्रद्धेय श्री गुरु महादेव बाबा बोराडे शास्त्री बाबांच्या विशेष प्रेमातनं माझ्याकडे ही सेवा या ठिकाणी आलेली आहे. खरं तर ही सेवा माझ्याकडे द्यायला बरेच दिवस झाले. सेवा घेतल्यानंतरही बऱ्याचशा मुक्ताबाई संस्थेच्या अडचणी होत्या. मला एक सकाळची सेवा, फळाची सेवा होती, ती नाकारणं शक्य नव्हतं. पण मला थोडंसं यायला त्या सेवेमुळे उशीर झाला. तुम्हाला माझी जवळजवळ अर्धा तास वाट पाहावी लागली. पण तुम्हाला अर्धाच तास वाट पाहावी लागली. मी तारीख घेतली त्या दिवसापासून तुमची वाट बघतोय राव. भेट कधी होईल, भेट कधी होईल. खरं तर बाबांची आणि माझी पहिली भेट ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये. आम्ही ज्यावेळेला मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईचा रथ वाखरीला आणत असतो, तिथं अशी पद्धत आहे का, जोपर्यंत संतश्रेष्ठ नामदेव महाराज आणि आदिशक्ती मुक्ताबाई पंढरी क्षेत्रातून वाखरीला येत नाही, कोणाला श्री ज्ञानोबारायांना आणि श्री तुकोबारायांना घ्यायला, तोपर्यंत पालख्या हलत नाही. कोट्यावधी रुपये दिले आणि एखाद्यानं म्हटलं आमचा रथ मध्ये घाला, वारकरी जीव घेतील त्याचा. शेकडो वर्षाची पद्धत आहे, परंपरा आहे. मी ज्या फळाची सेवा करतो तिथं बालपणापासून हे पाहतोय. आधी तरी तो सोहळा बाबांना माहिती तो वाखरीलाच व्हायचं, म्हणजे ज्ञानोबारायांकडून साडीचोळी यायची आणि ती मुक्ताबाईला दिल्या जायची वाखरीला. पण आता सोहळ्यामध्ये गर्दी वाढली, लाखोंचा समाज तिथं वाखरीला येतो, जागा पुरत नाही. त्यामुळं तो सोहळा त्रयोदशीला मुक्ताबाईच्या वाड्यात, दत्त घाटावर जो मुक्ताबाईचा वाडा आहे तिथे संपन्न होतो. पण भरपूर पाऊस, त्या पावसात सगळे भिजलेलो, बाबा भिजलेले, मी भिजलेलो, आणि त्या भिजलेल्या ओल्या चिंब कपड्यांमध्ये आमची भेट झाली. तिथं बाबांचं दर्शन झालं. बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांनी या कार्यक्रमासाठी मला आज्ञा केली आणि मी इथं सेवा करायला उभा आहे. मी माझ्या कुटुंबामध्ये सेवा करतोय याचं भान ठेवून मला आज कीर्तन करायचं आहे. एखाद्या वेळेला मनुष्य आरशामध्ये पाहतो, त्यावेळेला आरशामध्ये पाहताना जगाला मी कसा दिसतो ही भूमिका कधी आरशात पाहायची नसते. कारण जैसे तैसे दावी आरसा. आरसा जग दाखवत नाही, जगालाही दाखवत नाही. आरशापुढं उभं राहिलेलं असताना आपण कसे दिसतो हे पाहण्याकरता आरशाजवळ जायचं असतं. तसं मी जगाला कसा दिसतो हे पाहण्याकरता कीर्तन करत नाहीये.
मी माझ्या पावनधाम क्षेत्रातल्या आरशापुढं आज उभा आहे याचं भान ठेवून कीर्तन करतो. मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाची काहीशी सेवा मला आपल्या समोर करायची. श्री तुकोबरांचा अत्यंत गोड अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. महाराज या अभंगाच्या द्वारा संतांचं महिमान गातात. तुम्ही तुकोबरांचा गाथा जर बारकाईने निरीक्षण केला तर आपल्या काही गोष्टी अशा लक्षात येतात. श्री तुकोबराय कधी कधी संतांचं वर्णन चरित्राच्या आधारानं करतात. श्री तुकोबराय कधी कधी संतांचं वर्णन लक्षणाच्या आधारानं करतात. श्री तुकोबराय कधी कधी संतांचं वर्णन महिम्याच्या अंगानं करतात. तिन्ही प्रकरणं गाथेमध्ये ऐकायला वाचायला पाहायला मिळतात. मी जे बोलतोय ती प्रार्थना करून तुम्हाला बोलतो. श्री तुकोबरांची शब्द अभ्यास म्हणून वाचू नका, भावनेनं ती वाचा. शब्द आपोआप आपल्यावरती कृपा करतात. कारण महाराजांची वाणी ही प्रासादिक वाणी. ज्या वाणीला बाहेर येण्याकरता देवाला सुद्धा अनेक अवतार घ्यावे लागले आणि श्री पंढरीनाथाच्या अवतारामध्ये ते सगळं पाहायला मिळालं. कृष्ण अवतारामध्ये गोपाळांनी अभंग गायली नाही, राम अवतारामध्ये वानरांनी अभंग गायली नाही, वैकुंठामध्ये स्थित असलेल्या परमात्म्याला कोणी भेटलं नाही. हा, नाचणारी रंभा भेटली असेल, इंद्राने पाहिली असेल, त्या देवा स्वर्गामध्ये अप्सरा पाहिल्या असतील, पण भजन करणारी माणसं कुठं पाहिली? भजन करणारी संत कुठं पाहिली? भजन करणारी संत त्यांच्या भजनातले शब्द ऐकायला माफी मागून बोलतो, जगाच्या मालकाला सुद्धा वाट पाहावी लागली. काय भाग्य तुमचं माझं. मायबाप पहिलाच जन्म घेतलाय आपण. माणसाचा अगोदर मिळाला होता का मला माहिती नाही. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, एकमेव ज्ञानाचं शरीर. या देहाचे 84 लाख गाव आहे, त्यातला एक मुक्का मानवी देहाचा आहे. तो हातात सापडला आणि तुकोबरांचे शब्दही ऐकायचं भाग्य मिळालं. याचा अर्थ असा आहे, देवा तू जरी सृष्टीचा विस्तार केला असला तरी तुझ्यापेक्षा तुकोबरांची अभंगवाणी ऐकायला आणि वाचायला आम्ही तुझ्यापेक्षा नशीबवानच आहोत, हे तुलाही मान्य करावं लागेल. महाराजांच्या प्रासादिक वाणीने विश्वाचं कल्याण केलं. तुका जरी सहज बोले वाणी, सहज बोलावं, अंतःकरणामध्ये स्थान निर्माण करावं तुकोबरांनी. अशा तुकोबरांनी संतांचं वर्णन गायलं, महाराज महिमान गायलं. कधी कधी तुकोबराई चरित्राच्या आधारानं संत जीवन पटवून देतात. उंच नीच काही पूर्ण अभंग घरी जाऊन पहा, तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे. हा पूर्ण अभंग संतांचं वर्णन करणाराच अभंग आहे. देवाची महती सांगितली, पण संतांच्या घरी कामं केल्याची महती सांगितली. याचा अर्थ देवाचं कमी पण सिद्ध करायचं नव्हतं, संतांचं मोठे पण जगापुढे मांडायचं होतं. पूर्ण अभंग पहा. हे लक्षणा चरित्राच्या आधारानं पटवून दिलेलं संत जीवन आहे. काही ठिकाणी लक्षणाच्या आधारानं संत जीवन पटवून दिलेलं आहे. नही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धीर भवती, किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धीर भवती. वस्तूची सिद्धी होण्याकरता नाण्याच्या दोन्ही बाजू सापेक्ष ठेवाव्या लागतात, तेव्हा सिद्धी होते, सहज नाही होत. मी तुम्हाला अभंग सांगतो, सगळ्यांच्या पाठ आहे. संस्थेची सगळी विद्यार्थी आहे, आपल्या गुरुकुलाचं वैभव आहे की नाही. अनेक अभंग आहेत, अनेक. धन्यते संसारी येथे उपकारासाठी. संतांचं नाव नाही पण वर्णन संतांशिवाय नाही. बोलताना याचं इको कमीच करून टाकायचं पूर्ण. विठ्ठल 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 विठ्ठल. संत असा उल्लेख नाही पण वर्णन संताशिवाय दिसत नाही महाराज, नाही दिसत. तसा आजचा जो अभंग आहे हा चरित्रही नाही, लक्षणही नाही, महिमान सांगणारा अभंग आहे. तुकोबार म्हटले ते धन्य आहे. पहिलाच अभंगाचा सुरुवातीचा शब्द आहे धन्य. कोणालाही धन्य म्हणत नाही तुकोबार आहे. तुम्ही मी कोणालाही धन्य म्हणतो, तो भाग निराळा आहे. स्वार्थापोटी कोणालाही धन्यता देणारी माणसं जगामध्ये हुरळीच्या बाजारात सहज विकणारी भेटतात. चोतो की बाजार में फोतरों का व्यापार करना, दुनिया का दरबार, कभी किसी से झूठ नहीं बोलता. असा एकच जगात दरबार आहे, एकच संत हृदय आहे, जिथं निर्दोष माणसाला कधी सजा मिळत नाही पण दोषी माणसाला कधी मुक्ती मिळत नाही. एकच एकच. तुकोबारांची भावना कधी बदलत नाही. तुकोबारांचा अभंग आहे. आपण संतांकडे लावू. कोण्याच संताची भावना ही विभागलेली दिसत नाही परमार्थिक क्षेत्रात.
कधीच नाही. आणि वारकरी संप्रदायातल्या संतांची तर बिलकुल नाही महाराज. तुमची माझी भावना ही विभागलेली भावना आहे. काही लोकांचं जगणं नाटकात आहे, काहींचं भावनेत आहे. काहींची नाटकातली भावना जगाला ते पितळ कधीतरी उघड पडतं. कधीच माणसानं भावनेचं नाटक करू नये. आपली जगणंच भावनेचं असं, भावपूर्णतेचं असं. ज्याने सत्याचा बोकसा काढिला, असत्य तृण फुटा भरिला. खरं काढून टाकायचं आणि खोटं भरायचं. अरे बाबा, जैसा आहे तैसा राहे, तरी का देव दुरी आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय जयराम बाबा भोसले त्यांच्यासारख्या शिव्या कुणी दिल्या नाही. 2, 4, 5, 10 माणसं बाबांना न मानणारी असतील, पण बाबा वाईट असं म्हणणारा जगाच्या पाठीवर एक सुद्धा सापडत नाही. मी ज्यांच्याकडे शिकलो, मुक्ताबाई संस्थेचे गादीपती प्रातस्मरणीय वैकुंठवासी भीष्माचार्य निवृत्ती बाबा वक्ते उभ्या कीर्तनात 15 मिनिट बाबा शिव्या द्यायचे. अरे पण प्रापंचिक स्नेह असणाऱ्या लोकांचं गोड बोलणं जेवढं माणसांना आवडत नव्हतं, तेवढ्या वक्ते बाबांच्या शिव्या ऐकायला माणसं 2-2 तास अगोदर यायची. का? अंतकरण स्वच्छ होतं महाराज. जैसा आहे तैसा राहे. भले मला जग वाईट म्हणेल, पण वारकरी संप्रदायच आहे. त्याने कधी पर्वा केली नाही जग मला काय म्हणतंय. आणि याची पर्वा जर तुकोबरेने केली असती तर मला नाही वाटत हे सगळं आपलं घडलं असतं. तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई, हे सोडाव. पण हासे जन याचा अर्थ आहे हसणारी माणसं होती ना, मारणारी माणसं होती ना, चेष्टा करणारी, निंदा करणारी, विरोध करणारी, 14 गावची महाजनकी संपेपर्यंत तुकोबरेंचं अन्न खाऊन जगणारी माणसं विरोध करणारी होती ना, द्वेष करणारी होती ना. काही वेळेला निंदा ही पचवावी लागते, विरोध पचवावा लागतो, द्वेष पचवावा लागतो. या 3 गोष्टी ज्यानं पचवल्या त्याचाच 4थ्या पायरीवर सन्मान करणारी माणसं आपली वाट बघत असतात. सहज नाही होत. अशा चालण्यास लावून ठेवलेलं आहे या विश्वामध्ये. चालणीत अडकलो की माणूस कधीतरी थांबण्याचा प्रयत्न करतो, पण थांबू नये, चालत राहावं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, फार सुंदर आहे. ज्याच्या जीवनात विरोध आहे, ज्याच्या जीवनात निंदा आहे आणि ज्याच्या जीवनात द्वेष करणारी माणसं आहे, त्यांना समजावा आपला रस्ता बरोबर आहे. ज्याच्या जीवनात त्या 3 गोष्टी नाही, लवकर रस्ता बदला, तुम्ही चुकीच्या दिशेने प्रवास करताय. विठ्ठल 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 भावनेत कधी विभागली नाही संत, ते कधीच विभागत नाही. म्हणून ते धन्य आहे. तुमची माझी भावना ही देशानं कालानं बदलणारी, संघानं बदलणारी. देशात भावना बदलत नाही. जितकी माणसं गावात वाईट वागतात तेवढे पंढरपूरला वाईट वागता का? पंढरपूरला गेलेली माणसं आमच्या मठात लगेच ओळखू येतो पहिली वारी कोणाची, नवीन पंढरपूरला येणारा कोण आहे. 3:45 काकडा चालू होतो मुक्ताबाईच्या वाड्यात. तुम्ही कधी जा तिथून, कधी प्रदक्षिणेला जात असाल ना, 3:45 म्हणजे 3:45 दत्तघाटावर. मग तिथं नियमित वारीला जाणारी माणसं साधारणतः 3 वाजेला उठतात आणि पहिल्यांदा वारीला गेलेली 1ला 2ला उठतात. ते 2ला उठून या काकड्यावाल्यांना म्हणता इतका उशीर, समजावं हे पहिल्यांदा वारीला आले. कारण ती देशाने निर्माण झालेली भावना आहे. तिथं माणसं ज्याचा उभा गण, आमच्या भागात एक म्हण आहे, ज्याचा उभा गंध त्याचा चुला बंद. झोपलेलं तरी गंध मुळत नाही माणसांचा. ते काय दिसलं तिथं टेकूनच घेतात. त्याला काय, त्यांचा काय नित्यनेमाचा गंध असतो की सकाळी नित्यनेम करता करता परमात्म्याची आराधना करता करता अभंग वाचता वाचता लावलेला गंध, असं काही नसतं. ते देशाने निर्माण झालेली भावना आहे. काही वेळेला कालाने माणसाची भावना निर्माण होते. सप्ताह आला की माणसं म्हणतात आपला सप्ताह, आपला उत्सव, आपला उत्सव. तीच माणसं वर्षभर हरिपाठच सुद्धा दिसत नाही. ही कालाने निर्माण झालेली भावना आहे. रागवू नका, मी जे सांगतो हे 100% खरं आहे. वर्षभराच्या सप्ताहात 7 दिवस जागर करणं याचं नाव परमार्थ नाही. अरे जीवनाची दशाच कधी बदलू नये. आपली भावना 7 दिवसापुरती, पंढरीच्या वारीपुरती. माझ्या संतांची भावना अविरत आहे, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती कधी बदलली नाही. भावना ही देशानं बदलते, भावना ही कालानं बदलते, तशी भावना ही संघात सुद्धा बदलते, संघाने भावना बदलते. मी 12 वर्षापूर्वीचा विषय सांगतो तुम्हाला. साधारणतः
11-12 वर्ष सहज झाली. मी एसटीनं प्रवास करायचो. मी एका गावात कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, झोपलो, आराम केला. पहाटे मला तिकडूनच पुढे प्रवासाला जायचं होतं. मी प्रवासाला निघालो, पण ते गाव जरा असं मेन रोडवरून आत होतं. मी फाट्यावर आलो. त्या गावकऱ्यांनी मला फाट्यावर आणून सोडलं आणि फाट्यावर मी एखाद्या वाहनाची वाट बघत होतो मला पुढे जायला. सकाळची वेळ होती. आता मंगळ वेळ सकाळची वेळ किती छान असते. जे माणसं सकाळी फिरतात त्यांना माहिती, जे काकडाला उठतात त्यांना माहिती. सकाळची वेळ फ्रेश, किती थकवा असू द्या, तुम्ही सकाळी उठायचा फक्त कंटाळा येतो. एकदा स्नान झालं की माणसाला अगदी प्रसन्न वाटतं. मंगल वेळ आहे सकाळची. हो, आळवणी केली जाते त्या वेळेत देवाला. काकडा म्हणजे आळवणी आहे. मी वेळ उभा आहे तिथं बस स्टँडवर आणि समोरून एक ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टरला 2 ट्राल्या होत्या. कशाच्या? तुमच्याकडे त्याचं भरपूर प्रमाण आहे. तर ऊसाच्या ट्रायल्यांचं ट्रॅक्टर समोरून आलं. त्या ट्रॅक्टरवर गाणं चालू होतं. बघ 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 सखे कसं गुबू गुबू वाजते, हे गाणं चालू होतं. गाणं वाईट नाही पण चांगलंही नाही, नाही ऐकावं वाटत इतक्या पहाटे. त्यावेळेला नवीन गाजलेलं गाणं होतं ते. मी ते गाणं ऐकलं पहाटे. त्या पोराकडे पाहून हसलो. त्या ट्रॅक्टरवरचं ट्रिपचं अवघड वाटतं मला त्या गाण्याचं. त्या ट्रॅक्टरवरचं गाणं ड्रायव्हर सोडून सगळे जगाला ऐकू येतं महाराज. ड्रायव्हरला नाही. तो म्हणजे काय त्याचे उपकार आहे जगावर, तो जगाला आनंद देतो त्या गाण्याचा. काही संगीतप्रेमी असतात ते खूप. असा ट्रॅक्टर ऊसाचा नाहीये की ज्या ऊसाच्या ट्रॅक्टरवर कुठलंही गाणं वाजत नाही. त्याची निर्मितीच होत नाही. एकदा बिना इंजिनचं ट्रॅक्टर सापडेल, पण बिना गाण्याचं ऊसाचं ट्रॅक्टर सापडत नाही. हे त्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य आहे. मी त्या पोराकडे पाहिलं आणि हसलो. त्याला समजलं रे महाराजांना हे गाणं काही आवडलं नाही बहुतेक. पण खरंच आवडलं नव्हतं. कारण सकाळ म्हटली म्हणजे कानावर शब्द यावे वाटतात. कुठले? उठा ऋणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजीनला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा आरती समयाचा, महाद्वारी वैष्णवजन पूजा सामुग्री घेऊन. कशाला म्हणतात सकाळ? उठा पांडुरंगा आता दर्शन द्यासक, झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा, संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, सोडा शेज सुख आता पाहू द्या मुख कमळ. आपण एक सकाळ टाकली युट्यूबला, बंकट स्वामी महाराजांच्या आणि भीमसिंह महाराजांच्या चाली. काय काकडीत महाराज जुन्या लोकांचे. मामासाहेबांच्या कीर्तनाला जेवढी गर्दी असायची तेवढी बंकट स्वामी महाराजांच्या काकड्याला असायची. हा काकडा रूप पातालोचनी, रूप पातालोचनी, सुख झाले ओ साधनी, तो स्वामी विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, ऐके वचन कमळापती, ओ माझी रंगाची विनंती कर, थोडी कथे काळे कर, थोडी कथे काळे, माझा रंग तुझे गुणी, आ तू का म्हणे यासी लावी उशीर,
आवे चरणी ठेवा माझा चुकवे व्यथा जन्माचा योगिया दुर्लभ तुम्या दिला साजनी योगिया दुर्लभ तुम्या दिला जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता भला विश्वची सर्व होय जाणता घडी खेळी खेळा मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख कोण वारी तुझ वाचवणी चिंता धर्म गाजा गोदा तुझी कृपाळू राधा जानसे जीवेगा चक्री भवरा विटी दांडू संगीत गोट्या वेगळा चेंडू संगीत गोट्या वेगळा चेंडू येती खेळा येती खेळा हरी तू खायबासा करलोनी माझ्या बाळा देवा तू खायबा साखरलोनी माझ्या बाळा हरी तू खायबा साखरलोनी माझ्या बाळा देवा तू माझ्या बाळा वृंदावनी वेणू कवनाचा माये वादे ओ वेणू नादे गोबर धनु गादे उच्च पसरणी मयूर विराजे मज पाहता भासती यादवराधे वृंदावनी वेणू कवनाचा माये वादे ओ वादे वृंदावनी वेणू कवनाचा माये वादे एक मराठी एक कानडिया एक मुसलमानी एक कोकणी एक गुजरानी ऐशा पाची जणी थकविल्या ओळणी थकविल्या 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 एक एक संगतीने थकविल्या एक एक संगतीने थकविल्या याला सकाळ म्हणतात. ज्याची ज्याची अशी होते त्यांना ती सकाळ समजावी. इतरत्र झालेली सकाळ नाही, ते प्रेताचं स्नान होईपर्यंतच जगणं आहे. देवाच्या नावाने ज्याच्या जीवनाचा पहाट, ज्याच्या जीवनाची पहाट होत नाही, काय वर्णन आहे संतांनी. पण मी ऐकलं बघ बघ सखे कसं. ट्रॅक्टर जवळ चाला. मी संघात निर्माण झालेली भावना सांगतोय तुम्हाला. मी त्या पोराचं ते गाणं ऐकलं आणि त्याच्याकडे पाहून हसलो. त्याला समजलं रे यांना आवडलं नाही वाटते. ते पोरग 50 फुटावर पुढं गेलं आणि त्यानं त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदललं. पाऊले चालती पंढरीची वाट. तो परत चित्रपटातलं गाणं लावेल का मला माहिती नाही, पण एका कीर्तनकाराकडे पाहून, ज्ञानोबा यांचा पोशाख पाहून एका ट्रॅक्टर चालवणाऱ्या पोराला त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदलं बाबा वाटतं. ही संघाने निर्माण झालेली भावना. माझं जाऊ द्या हो भगवत भक्तांनो, मला काहीच किंमत नाही, पण मी जो पोशाख घालतो,
मी ज्या संप्रदायाची उपासना करतो त्याला जगात खूप किंमत आहे. त्यामुळं देशाने, कालाने आणि संघाने कधी कधी आपली भावना विभागली जाते, पण ज्यांची भावना देशात नाही, कालात नाही, संघात नाही, कधीच बदलत नाही. काही लोकांची भावना, गोलेबाबा सांगायचे, माझे गुरुजी आजही सांगतात, काही शेतकरी आहे, शेतकऱ्याचे प्रकार आहे, फार वेळ तुमचा घेणार नाही बरं का, अगदी वेळ. काही शेतकऱ्याचे प्रकार आहे. पहिला शेतकरी म्हणायचे सातबाऱ्यावरचा, दुसरा शेतकरी बांधावरचा आणि तिसरा शेतकरी राबणारा. बाबा सांगायचे पहिला शेतकरी सातबाऱ्यावरचा म्हणजे काय नाही, फक्त उतार्यात त्याचं नाव आहे, त्याच्या बापाच्या वारसाने लागलेलं, असं काही शेतकरी जगात. दुसरा शेतकरी बांधावरचा, त्याला कवडीची अक्कल नाही शेतीतली, फक्त बांधावर उभा राहतो, इकडून निंदा इकडून निंदा, धुरे निंदून घ्या, मधलं सुटलं तरी चालेल, समजा हे बांधावरच आहे. पण तिसरा शेतकरी राबणारा, तो मात्र कष्टच करतो, मेहनतीनंच जमीन पिकवतो. तसे काही भावशील माणसं आहेत, त्या 3 जण विभागले. 3 जसे शेतकरी दिसतात तसे 3 प्रकारचे वारकरी सुद्धा दिसतात. पहिला वारकरी सातबाऱ्यावरचा, काही नाही, माळकऱ्याच्या घरात जन्माला आलो, कशी बशी गळ्यात माळ आली, सातबाऱ्यात नाव लागलं. दुसरा शेतकरी बांधावरचा, पंढरपूर आलं, आळंदीची वारी आली, सप्ताह आला, तेवढ्या पुरतं त्याचं चाललंय, बांधावरचा, परवडले हे. पण तिसरा शेतकरी आहे राबणारा, तो टाळ कानावर पडले की हे टाळ मयतीचे आहेत की बारशाचे याचा विचार न करता टाळाच्या दिशेनं पळत सुटतो, तो राबणारा वारकरी. परवा नाही करत. टाळ हा वारकऱ्याचं जीवन आहे महाराज. एका फळाचे अधिपती बाबा सुद्धा कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहतात. काय परंपरा ही, एकानं कुणीतरी बोलावं, दुसऱ्याने उभं राहावं. आमच्या फळावर सुद्धा सगळी मंडळी उभी राहतात सेवा करायला, आपला आनंद घ्यायचा. आम्ही आमच्या एक बाबांना म्हणायचो, बाबा बसा. नाही रे पोरो, वारकऱ्यानं सेवा केली पाहिजे गड्या. किती दिवस पेटे बांधून लोकांना सांगायचं रे, हा टाळ आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे. कीर्तनामध्ये माणसाला कीर्तन करायला लोकांच्या प्रवाहात कधी कधी नकळत वाहत जावं लागतं, पण टाळ करायला कधी वाहता येत नाही. त्याच्या गळ्यातला टाळ त्याला वाहू देत नाही, तो टाळ त्याच्याकडून सेवाच करून घेतो. इतकी ताकद. जगातली सगळ्यात श्रीमंत वस्तू कोणती असं जर मला कोणी विचारलं तर मी जे सांगेल ती टाळ आहे. ती 400 एकर जमीन ज्याच्या घरी त्यानं घेऊ नये. ज्याच्या बापानं आयुष्यात 4 कामं चांगले केले, ज्याच्या बापानं माझ्या तुकोबरींच्या 4 अभंगाची सेवा केली, त्याच्या गळ्यात टाळ येतो. ही टाळ घेणारी माणसं या सगळ्यांची, माझ्यासहित आपली सगळ्यांची पूर्वज स्वर्गामध्ये गेली आणि देवांना त्यांची भेट झाली. ते म्हटले, तुम्हाला काय पाहिजे हो? आपल्या पूर्वजांना, माझ्या आजोबांना, माझ्या पंजोबांना विचारलं. ते म्हटले, तुम्हाला देवा आम्हाला काही द्यावं वाटत असेल तर आम्हाला हेच द्या. काय? स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, वंशी भक्तराज वावा कोणी, वंशी भक्तराज स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज
पण तुमचा जिल्हा बीडच आहे ना? मग खरंच वाटत नाही पण बीड जिल्ह्यात कीर्तन करतोय. हे कीर्तन असं वाटतं एक तर आळंदीत, देहूत, पंढरीत किंवा श्री क्षेत्र मुक्ताईनगरला चाललेलं आहे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा हा आनंद आहे. आणि बाबांच्या आयुष्यातलं हे सोनं आहे बाबांनी गोळा केलेलं. आपल्यावर उपकार आहे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर, कारण अशी माणसं आयुष्य वेचतात आपल्याला घडवण्याकरता, बनवण्याकरता. खूप आनंद आहे. अहो प्रत्यक्ष देहू आहे, काय जायची गरज आहे आपल्याला देहूला? इथं तुकोबार आहे, वैकुंठ गमन सोहळा आहे, महाराजांचा तिरोभूत मुक्ताबाई सारखा सोहळा आहे. त्यामुळं तो जगाच्या पाठीवर कुठंही साजरा होऊ शकतो. प्रत्येक देऊलाच नाही, तू काय म्हणे गाजी वैकुंठी सोहळा प्रत्येक ठिकाणी 20 साजरी होते. या विश्वाच्याच प्रत्येक भूमीवर, प्रत्येक स्थळावर, क्षेत्रावर, तीर्थावर. असं आहे. खूप आनंद आहे. कोणाच्याही गळ्यामध्ये टाळ येत नाही. आणि आला तर तो उपासनाच करायला लावतो महाराज, सेवाच करायला लावतो. वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे. तुकोबारे म्हटले ते भावशीळ आहे. त्यांनी थोडंही आयुष्यामध्ये हालचाल केली नाही. जशी गुलेबाबाची मी तुम्हाला शेतकरी सांगितले, राबणारं जीवन साधूचं असतं, ज्याला राबावं वाटतं परमार्थामध्ये. महाराज या राबण्याचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम झालेला आहे? या राबण्याचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम फार गोड आहे. राबता राबता आणि भावशीलतेत केवळ देवा कारणी भाव तस्मत द्यावे न लगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण. त्यांनी जे भावनेत जीवन वेचलं, त्यांना कळालं की देवाला या भावनेशिवाय दुसरं जर काहीच नको असेल तर आता आपली भूमिका ही केवळ भावनेची असावी. भावनाच आपलं जीवन बनावं. म्हणून त्यांना नुसतं धन्य म्हटलं नाही तर भावशील म्हटलं. ज्यांच्या स्वभावातच भावशीलता आहे, ज्यांच्या स्वभावातली भावना पडद्यावर केलेल्या उपक्रमात न दिसता, पडदा अर्थात तीच भावना आहे, जे दिसतंय तेच त्यांचं जीवन आहे. त्यात थोडाही यत्किंचित बदल होत नाही, झालेला नाही आणि होणार नाही. झाला तर त्यांच्या या भावनेचा जगावर परिणाम होऊ शकतो. का कसा होऊ शकतो? त्याचं कारण आहे, त्यांच्या भावनेचा परिणाम त्यांच्या अंतःकरणापासून सुरू झालेला आहे. त्यांचं अंतःकरणच इतकं निर्मळ आहे की त्यांची भावशीलता सहज ओळखीला येते. तुकोबारे त्यांच्या हृदयाचं, त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मोठेपणाचं महिमान गातात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य भावशील